काय चाललंय तेच कळत नाहीये. कोणाचं? माझंच. बरं चाललंय की. असं तुला वाटतंय, रादर सगळ्यांनाच असं वाटतं. म्हणजे बरंच चाललंय ना? कसं वागायचं तेच कळत नाहीये. कोणाशी? मी बोलू? एकटीच? असंच वाटतंय. ओके. तुला माहिती अशा ठिकाणी यायचा एक फार मोठा तोटा आहे. अशा ठिकाणी आल्यावर आपण स्वतःविषयी जरा जास्त विचार करतो नाही? ए, आम्हाला नाही तसं वाटत. हा तुमचा प्रॉब्लेमच आहे. तुम्ही मुंबईकर ना कुठे अनुभवायला मिळणार हा असा निसर्ग? तुमच्या आसपास सतत बिल्डिंग्स, गोंगाट, गर्दी, माणसं. वाघ, ह्याला म्हणतात खरा निसर्ग. आणि हा निसर्ग आमच्यासाठी असा हाकेच्या अंतरावर असतो. त्यामुळे इकडे आल्यावर असं बेचैन होणं, विचार करणं, असं सगळं आम्हाला होत नाही. तुम्हाला होणं साहजिक आहे. तू कधीच बेचैन होत नाहीस? नेवर. नक्की? नक्की म्हणजे नक्की. मग अशी तुळशीबागेत काय झालं होतं? काय झालं होतं? तूच सांग काय झालं होतं ते. तुळशीबागेत तू गर्दीत हरवली होतीस. बस इतकंच? हो. मी तुझ्या बरोबर नाही हे बघून तू बेचैन नाही झालास? बेचैन? मी तुला सापडत नाही याचा तुला त्रास नाही झाला? लई वेळा नाही झाला. नक्की? संबंध काय? मी तुला सापडत नाही याचा तुला खरंच त्रास नाही झाला? अरे काय राव जबरदस्ती आहे. तू खरंच बेचैन नाही झालास? किती वेळा सांगायची एकच गोष्ट? नाही झालो, नाही झालो, नाही झालो. कसला आतल्या गाठीच आहेस रे तू? हा, जे मनात असतं ते कधीच नजरेत नसतं. जे बोलतोस ते कधीच मनात नसतं. हे तू एक, शब्द दुसरे, विचार तिसराच. खेळत असतोस सतत. हा, कोणाशी? स्वतःशी. समोरच्याची मदत घेऊन असं काही वातावरण निर्माण करतोस की कोणी तुझ्यापर्यंत आत पोचूच नाही. चल मी निघतो. पळतोयस. सांग ना, मी तुळशीबागेत तुझ्या बरोबर नव्हते तेव्हा तू बेचैन झाला होतास, ते सगळं काय होतं? अरे काय राव कानडी मराठीच्या मुद्द्यासारखं तुळशीबाग. एकच मुद्दा धरून ठेवला मी. मला त्रास झाला होता. झालं समाधान? नाही, विषय संपवण्या करता नाही. असं नको म्हणू प्लीज. अरे पण तुला सिद्ध काय करायचंय? तुझ्यातला खोटेपणा. मी खोटाडा नाही. मला त्रास झाला होता. मला त्रास झाला होता. मी बेचैन झालो होतो. पण तुझी जबाबदारी होती माझ्यावर आज, म्हणून मी. तुला काय झालं असतं तर? म्हणजे मुंबई काय, पुणे काय, माझ्याबरोबर असतं ना. कुठेही तू हरवली असतीस तर मी असाच बेचैन झालो असतो. वाव, आपलं एकमत झालं मुंबई पुणे या विषयावरून. शक्यच नाही. आपलं एकमत होणं शक्यच नाही. अरे पण तू सकाळीच म्हणालास ना कॉफी शॉप मध्ये आपलं एकमत झालं म्हणून. ते माझं मत होतं, माझा निर्णय नाही. मला तुझ्यासारख्या मुली आवडत नाहीत. म्हणजे नाही आवडत. हात दे. थँक्यू. हा, काय म्हणालास तू? माझ्यासारख्या मुली आवडत नाहीत? तुझ्यासारख्या स्वभावाच्या. आत्ता एक तर पुढच्या क्षणाला वेगळं. मला नाही पटत.